तर आपण या 7व्या दशकातला चतुर्दश ब्रह्मांचा समाज पाहत आहोत आणि ह्या समासाचा मुख्य उद्देश असा रामदास स्वामींना आपल्या मनात असलेल्या बद्ध म्हणजे काय, मुक्त म्हणजे काय, मला मुक्ती पाहिजे म्हणजे मी काय समजतो, मला काय हवं, हे सगळे गैरसमज रामदास स्वामींना आपल्या मनात दूर करायचे. आणि म्हणून बघा ह्या समासामध्ये तो शिष्य इतके मोकळेपणे शंका विचारतो, त्याच्यावर आपण विचारही केला आणि त्याच्या मनात आपली अशी एक शंका की हे शुक आणि वामदेवच तेवढे मुक्त झाले, तर त्याला उद्देशून रामदास स्वामी बघा आता या शिष्याला त्याच्या आधी त्यांच्या प्रश्नांच्या 2-3 अशा राऊंड झाल्यात बरं का, रॅपिड फायर म्हणतात तसं. शेवटी त्याला ते रामदास स्वामी बघा इथे थोडेसे ओरडतात, त्याला पडत मूर्ख म्हणतात, म्हणजे लर्नेड फुल. अरे म्हटलं म्हणजे असं की इतकं मी समजत कसं नाही की हेच फक्त दोघे मुक्त झाले, बाकी सगळे बुडाले. आता शुकदेवांची ख्याती भागवत, त्यांनीच तर भागवत पुराण सांगितलं की नाही, आणि म्हणून त्यांनी भागवत पुराणातले हे नवयोगी प्रसंग आपण गेल्या वेळेस बघितला. पण आता बघा शिष्याचे सुद्धा बघा किती आता हा शिष्यांनी किती 60-70 स्वामीजींची प्रवचन ऐकली असतील रामदास स्वामींची. रामदास स्वामींना सुद्धा या शिष्याची तन्मयता, त्यांची शिष्याची सिन्सिअरिटी मनोमन पटली असेल, म्हणून ते इतके पेशंटली ऐकून घेत आहे. आणि शिष्य सुद्धा त्यांना मोकळेपणे शंका विचारतो. हा की मग इतकं त्या भागवतातली सुद्धा नवयोगी प्रसंग सांगितल्यावर तो तरी पुन्हा शिष्य म्हणतो की तरी वेद कैसा बोलिला तो काय तुम्ही मिथ्या केला. म्हणजे मग वेद तुम्ही जर खरं मानलं तर तो मग वेदांमध्ये सांगितलंय ते खोटं की काय. इथं आपण गेल्या वेळी थांबलो होतो आणि मग इथे स्वामींनी त्याला सविस्तर उत्तर सुद्धा दिलं. आणि इथे आपण बघितलं की त्यांनी वेद सामर्थ्य याच्यावर त्यांनी भर दिला की वेद सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य कुठल्या दृष्टीनं, तर आपण बघितलं की वेदाचं सामर्थ्य अगदी सोप्या शब्दामध्ये आपल्या रोजच्या व्यवहाराच्या भाषेत बोलायचं झालं तर वेदामधलं सामर्थ्य आपल्याला 3 प्रकारे प्रगट होतं. एक म्हणजे लौकिक प्रत्यक्ष, की आता आपण गेल्या वेळेला बघितलं असं धनुर्विद्या आहे, आयुर्वेद आहे, असे अनेक स्थापत्यशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र आहे, वेदांमध्ये याचं आहे. म्हणजे काय की ह्या 5 इंद्रियांनी त्याचा व्यवहार होतो, त्याच्यामध्ये वेदांचं ज्ञान सांगितलंय. आणि मग बनले हे एक अलौकिक प्रत्यक्ष असतं. तर आपल्यासाठी आपण एक असं गृहीत धरू की अलौकिक प्रत्यक्ष म्हणजे खरं त्याचं असं आहे की गेल्या वेळी आपण बघितलं होतं की हा जीव मेल्यानंतर मग कुठे जातो, तो कुठल्या योनीत जन्म घेतो. आता हे आपल्याला कळत नाही, पण हे एक प्रकारे सुद्धा संतांना दृश्यच आहे, पण ते अलौकिक आहे, आपल्याला नेहमीच्या ह्यानी कळणार नाही. पण आपल्या पुरतं आपण आणखी बोलायचं झालं तर आपण असं म्हणू अलौकिक प्रत्यक्ष म्हणजे आपल्या जीवनामध्ये सामंजस्य येणं, माधुर्य येणं, आपली जीवनाची सर्व तक्रार, काही तक्रार नसणं, म्हणजे मग आपलं जीवन सार्थक झाल्यासारखंच आहे की नाही, की आपल्या जीवनाविषयी सगळी तक्रार गेली, आपल्या जीवनामध्ये मधुरता आली, आपल्या मनामध्ये कायम उत्साह आनंद असेल तर तो अलौकिक प्रत्यक्ष सारखंच आहे, आपल्याला अनुभवायला मिळेल पण ते सांगता येणार नाही शब्दामध्ये. तर कसं आहे आपल्या शंका सुद्धा, आपण त्या शंका आपल्याला खऱ्या वाटतात. तर एक मला आठवलं सत्संगामध्ये एक जण स्वामींना सांगत होता, हे काय म्हणे तुम्ही वेदामधलं लौकिक प्रत्यक्ष सांगता, हे सगळं म्हणे जुनं काय त्या काळी असेल, पण आता बघा या मॉडर्न सायन्सने किती लौकिक प्रत्यक्ष किती किती आम्ही प्रगती केली आहे. तर ते स्वामीजी अगदी कौतुकाने, जसं समर्थ या शिष्याचं सगळं कौतुकाने ऐकून घेत आहेत ना, तसं शिष्य म्हणतो वेद खोटे आहेत, तर समर्थ काही त्याच्यावर चिडत नाही, काही ऐकून घेतात, त्याला उत्तर देतात. जर ते स्वामीजी अगदी कौतुकाने म्हणले, हो का म्हणे, काय प्रगती केली तुझ्या शास्त्राने सांग बरं मला. तो मुलगा काय बोलून गेला, तो म्हणला बघा म्हणे या मॉडर्न सायन्सने आता माणसाला हवेमध्ये पक्ष्यासारखं उडायला शिकवलंय आणि समुद्रामध्ये माशासारखं खोल बुडी मारायला शिकवली. म्हणजे तुमच्या वेदांतांनी काय केलंय.
ते स्वामीजी हसले आणि म्हणले, वेदांताने माणसाला माणसासारखं पृथ्वीवर जगायला शिकवलं. म्हणे त्यांनी पक्ष्यासारखं आकाशात भरारे मारले असतील, माशासारखं पाण्यात डुबी मारली असेल, पण तो माणसासारखं माणूस म्हणून जगतोय कुठे पृथ्वीवर. त्या त्या दृष्टीनं म्हणले हे म्हणे तुला अलौकिकच आहे, तुला कळण्यासाठी. पण इतकं सोपं जरी आपण अर्थ मान्य केला की ह्या भूमिकेतनं वेदांचं आहे, आणि समर्थांना तर आपल्याला आणखीन एक स्टेप पुढे घेऊन जायचंय. त्याला ते म्हणतात परोक्ष ज्ञान. म्हणजे आता बघा, गेल्या वेळी आपण ह्याचं बघितलं होतं की एक उदाहरण, की आपण असं ठरवलं होतं की अगदी जसं काही आपल्याला काही सगळी कामं आपली आटोपली आहेत, आपण एका खोलीत बसायचं शांत निवांतपणे ठरवलं होतं, आणि कुठल्याही इंद्रियातनं संज्ञा ग्रहण न करता मी आहे का नाही असं ठरवलं, की मग मी जो आहे म्हणतो असतोच आपण, तर ते नाकारता येत नाही. बाहेरच्या लोकांना कोणाला माहित नसेल तर ते म्हणतील कुठे माहिती नाही, झोपलाय म्हणतील, काय म्हणतील, पण त्याचा काही निषेध करायची गरज नाही. तर एकाने काय म्हटलं की हो म्हणे आपण आहोत, पण बघ ह्याचा ताळमेळ कसा लावायचा. तर इथं मुक्ती म्हणजे काय, शुद्ध ब्रह्माकडे घेऊन जायचंय की नाही समर्थांना आपल्याला. तर असं एक मानतात की हे अस्तित्व, त्याचं चेतना आणि आनंद, सत चित आनंद, असे 3 डायमेन्शन्स जणू काही, गुण नाही बरं का, डायमेन्शन्स आहेत. तर आपण आहोत, पण खुर्ची पण आहे, टेबल पण आहे, तसे काही आपण नाही. आपल्याला आपली स्वतःची आणखी जाणीव आहे. तर सत आहे, चित आहे. मग काय, मग आनंद मिसिंग आहे. तर हा आनंद म्हणजेच ते म्हणले की माझ्या जीवनामध्ये आनंद, मनामध्ये अकारण आनंद आहे, कोणाविषयी तक्रार नाही, शांती आहे, कशाने न ढळणारी, म्हणजे आपण आनंदीच आहोत. तर समर्थांना आपल्याला ह्या क्रमाने वेदांच्या आधारे आपल्याला समर्थ पुढे नेत आहेत. आणि एवढं बोलल्यावरती ते ते आता न डायरेक्ट त्या शिष्याला उत्तर देतात. ते म्हणतात हे असं सगळं आहे वेदांगी सामर्थ्य वेगवेगळ्या लेव्हल्स वरती, म्हणून बोलता चालता, म्हणजे व्यवहार जरी केला किंवा निचेष्टिता पडले आणि निचेष्टिता पडले नसता, म्हणजे शुकदेव तो काय म्हणला, शुकदेव निचेष्टित पडले होते म्हणून ते मुक्त, बाकीचे मुक्त नाही. म्हणून म्हणले मुक्ती लाभे सायुज्यता सद्गुरु बोधे. तुला त्यांनी बोललं काय नाही बोललं काय, त्याला मुक्ती सद्गुरु बोधे मिळते. आणि त्यांनी सांगितलं सायुज्य मुक्ती. बघा, हा जवळजवळ 8व्यांदा का 10व्यांदा हा शब्द आपल्याला आलेला आहे. आणि याचं तुम्हाला आठवत असेलच की मुक्ती लाभे सायुज्यता सद्गुरु बोधे. तर सायुज्य मुक्ती काय, आता बघा त्यांनी पहिल्या दशकातच त्यांनी हा वर्ड्स आपल्याला इंट्रोड्यूस केलेत. पहिल्या दशकातल्या पहिल्या समासात सुद्धा आहेत, पण जास्ती करून विस्ताराने ह्या 4 प्रकारच्या ज्या मुक्ती आहेत त्याची त्यांनी विश्लेषण या 4थ्या दशकामध्ये सांगितलं त्यांनी, की लोकी राहावे ते स्वलोकता. म्हणजे अशा आपण जनसमुदायात आहोत की जिथे सगळेजण सुखी आहे. हे काय हो, स्वलोकता का जरूर आहे. आता असं आहे, समजा मीच फक्त सुखी आहे पण माझ्या कुटुंबात कोणी आजारी आहे, ते सुखी नाही, मग मला सुख लाभेल का. मग समजा कुटुंबातले सुख आहेत पण माझ्या चाळीतले, ब्लॉक मधले बाकीचे सगळेजण, माझ्या नेबरहुड मधले सगळे आजारी आहेत म्हणा किंवा ते दुःखी आहेत. माझं घर पुरामध्ये वाहून नाही गेलं पण बाकीच्यांची वाहून गेले, मग मी सुखी असेन का, नाही. तर हे म्हणून अगदी एलिमेंटरी लेवलवरती मी अशा जनसमुदायात राहतो की जे सगळेजण सुखी आहे. बर, मग आता मी अगदी पॉवर सेंटरच्या अगदी इनर सर्कल मध्ये जातो, ते म्हणजे समीप असावा. हे आपण बघितलंय आधी, तुम्हाला आठवत असेलच. मी आपलं एक उजळणी करावी असं. मग इथे स्वरूपता म्हणजे काय, मी अगदी त्यांच्यासारखाच दिसतो. इथे स्वरूप म्हणजे वेदांत अर्थाने स्वरूप नाही. माझी चाली रीती, बोलणं चालणं, कपडे पोशाख, वागणं सगळं अगदी आता अगदी मुक्त त्या लोकांमधल्या सारखं. पण ह्या म्हणले या 3 मुक्ती आहेत. आणि मग नवविधा भक्ती पुढे सांगितलं त्याला, आणि ही अत्युच्च भक्ती ज्याचा सगळ्या नवविधा भक्तींचं पर्यवसान आत्मनिवेदनामध्ये होतं, त्याच्यामध्ये म्हणले ऐसी हे नवविधा भक्ती केल्या
की पाविजे सायोज्य मुक्ती. आणि का तर सायोज्य मुक्तीस कल्पांती चळण नाही. या सगळ्या मुक्ती जाणार आहेत. इंद्राचं इंद्रपद सुद्धा संपणार आहे, हो की नाही. समीपता मी पॉवर सेंटरच्या अगदी जवळ गेलो, पण त्या प्रेसिडेंटची टर्म संपली, मग मी काय करणार? मग मला दुसरं पॉवर सेंटर शोधायला पाहिजे. तर ते तसं नको आपल्याला. हे म्हणले सायोज्य मुक्तीला कल्पांती चळण नाही. आणि ती सायोज्य मुक्ती म्हणजेच ह्या समासामध्ये ह्या ब्रह्मपदाचं ते आपल्याला वर्णन करणार. आणि त्यासाठी त्यांनी गेल्या वेळी आपण हे शब्द वापरले होते, विदेह मुक्ती आणि जीवन मुक्ती. तर ते ह्या संदर्भामध्ये ही सायोज्य मुक्ती रामदास स्वामी सांगणार आहेत. ते आपण बघू की एक मुक्त एक नित्यमुक्त, एक जाणावे जीवन मुक्त, एक योगी विदेह मुक्त समाधानी. आता आपण या 3 ओव्या बघू आणि मग आपण त्याच्यावर आपल्या सोप्या शब्दात बघू. या 3 ओव्यांमध्ये आता बघा, रूढी अर्थाने आपण मुक्ती शब्द किंवा विदेह मुक्ती, जीवन मुक्ती किती प्रकारे आपण वापरलेले आहेतच, पण समर्थांना आपल्याला एक शुद्ध अंडरस्टँडिंग, नितळ एक कल्पना करून द्यायची, जेणेकरून आपलं कन्फ्युजन जाईल. मग ते आता पुढे काय म्हणतात, इतकी सोपी परिभाषा आहे ही. ते काय म्हणले, सचेतनते जीवन मुक्त, अचेतनते विदेह मुक्त, दोही वेगळे नित्यमुक्त, योगेश्वर जाणावे. बघा, इतकी सोपी परिभाषा आहे की तुम्ही ह्या मुक्तीची नावं ऐकली असतील तर म्हणजे आता बघा, आपण कल्पना करू की आपल्या जीवनातला विरोध गेला, आपल्या जीवनात माधुर्य आलं, आपण जिवंत आहोतच की नाही. मग हे जिवंत असताना ही अवस्था भोगणं की माझी शांती कशानेही ढळणार नाही, मला आनंद वाटेल, आहेच म्हणजे. आणि मग मी त्याला समर्थ म्हणतात सचेतन, मी सचेतन आहे, ती ही जीवन मुक्ती. जीवन उपभोगत असताना जी मुक्ती मी भोगायची ती सचेतन मुक्ती. मग आता समजा माझं, तसे हिंदीमध्ये म्हणतात, मेरा देह पूर्ण हो गया, म्हणजे आता माझं आयुष्य संपलं. मग हे आता शरीर तर नाहीये, तर शरीर नाहीये म्हणून समर्थाने त्याचा सोपा करून सांगितलं, विदेह मुक्ती. आपण शरीर असताना जी आपण मुक्ती कशी आपल्याला जर विचारलं, सुखी आहात का तुम्ही? आता एक सुख आहे शरीराचं आहे, शरीराचं पण अमुक एक ठीक आहे, पण हे दुखतंय ते दुखतंय तर चालूच असतं सारखं आपलं. तर एक विनोद आठवला मला हे कळण्यासाठी, एक की कसं आपलं शरीराचं किंवा कसं सध्या आपली मुक्ती एक आहे तर एक नाही असं. तर एक पुतण्या होता, तो सांगत होता, माझे काका जेलमध्ये आहे, त्यांनी जेलमध्ये गेल्यावर आधी त्यांचं एक टॉन्सिल्सचं त्यांचं ऑपरेशन झालं. मग काही दिवसांनी दात काढले, त्यांचे सगळे दात काढले. मग नंतर काही महिन्यांनी त्यांचं अपेंडिसिसचं ऑपरेशन, अपेंडिक्स काढलं. म्हणले काय आहे? म्हणजे नाही म्हणे, आमचे काका क्रमाक्रमाने तुरुंगातनं मुक्त होत आहे. अशी मुक्तीचा काय उपयोग नाही म्हणा. तर असं नाही, ही विदेह मुक्ती. विदेह मुक्ती ही मेल्यावरच मिळणार असते, पण आपण जर साधना न करता जर मरण पावलो तर त्याला मुक्ती नाही म्हणत. का? आपल्या मनातल्या राहिलेल्या असंख्य आशा आकांक्षा आपल्या घेऊनच आलोय की नाही, आणि आपण या इच्छा पूर्ण करण्यासाठी जन्माला आलोय. कुठे आपण त्या काकांसारखे जेलमध्येच आहे. आपला जेल म्हणजे हे शरीर म्हणजे आपलं जेल आहे. आता हे जेल संपल्यावर दुसरीकडे रवानगी करतील, कारण इच्छा संपल्या नाही आपल्याला. तर त्याला विधेय तशी हे नाही. म्हणून जीवन चालू असतानाच मी आनंद उपभोगणं ही सचेतन आहे. किती समर्थाने सोपी परिभाषा घेतली, सचेतन ते जीवन. जीवन संपलं, माझा देह संपन्न झाला, देह पडला, ही विदेह मुक्त. मग याच्या पलीकडे आणखीन एक म्हणले नित्यमुक्त. हे काय आहे? तर म्हणले त्यांना ते योगेश्वर म्हणतात. तर त्याचं सांगायचं कारण असं, काही संतांच्या अंगी असं सामर्थ्य असतं की ते आपल्या इच्छेनं लोककल्याणासाठी जन्म घेतात. तेवढ्या एका इच्छेनेच ते जन्म घेतात. त्यांना ते, आणि हे फार योगाचं मोठं सामर्थ्य आहे.
तर ते जन्मतःच मुक्त असतात. ज्ञानेश्वर महाराज जन्मतःच मुक्त, समर्थ जन्मतःच मुक्त होते. त्यांनी जनकल्याणासाठीच त्यांनी जन्म घेतला. तर काय माहित नाही, आणखीन एक विनोद आठवला मला, तर विनोद सांगतो. ते ज्ञानेश्वर महाराज वगैरे म्हटलं ना, तर एक जण गेला महाराष्ट्रामध्ये, म्हणले अरे या गावी आज तशी पण आषाढी एकादशी आहे, तर म्हणले हे खूप तिथे ह्याच्यामध्ये ह्या गावामध्ये म्हणले खूप संत, म्हणून तो गेला त्या गावामध्ये. त्या गावातल्या माणसाला म्हणला, मी असं ऐकलं की ह्या गावामध्ये सगळे संत जन्मतात, थोर माणसं जन्मतात, संत. म्हणलं नाही बा, आमच्या गावामध्ये सगळे बालकच जन्मतात, सगळे जन्मतात सगळे बालकच असतात. जन्माला येतानाच कोणी संत म्हणून जन्माला नाही, सगळे बाळ, लहान बाळच येतात जन्माला म्हणे, तुमच्यासारखंच आहे, काही विशेष नाही, काही वेगळं. तर मग संत कसे होतात, ते स्वप्रयत्नाने साधना करून. जसं तुकाराम महाराज होते, तुलसीदास होते, हे संतच आहेत, थोरच आहे. पण ते कसं, एक दुसरे संत खूप छान सांगायचे, हे म्हणे असे ठाकून ठोकून तयार केलेले, पण हे प्रेमाने म्हणायचे. पण विधेय हे आता आलं लक्षात, या 3 मुक्ती समर्थनाच्या सांगायचे की सचेतन ते जीवन मुक्त, मग हा देह ठेवल्यावरती विदेह मुक्त, आणि जे असे थोर महात्मे आहेत की जे स्व इच्छेने लोक कल्याणासाठी मुद्दामून मनुष्य योनीत जन्म घेतात, ते ना समर्थ म्हणतात योगी. त्यांना ते नित्य मुक्त म्हणतात. त्यांना हवं असेल तेव्हा ते येतात. की मग आता हे असं सांगितल्यावर आता शिष्याच्या प्रश्नाला डायरेक्ट उत्तर देतात. कारण शिष्यांनी काय म्हटलं की नाही, ते शुकदेव आणि ते स्तब्ध राहिले, मग तेच मुक्त का काय? ते म्हटले अरे आता पुढेही सांगणार आहेत, पण हे त्याला ह्या एक्सप्लेनेशन नंतर त्याला डायरेक्ट उत्तर आहे. ते काय म्हणतात, स्वरूप बोधे स्तब्धता. तर हे सुद्धा आपण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे काही संतांच्या चरित्रामध्ये, की त्यांना साक्षात्कार झाला, भगवंताचं दर्शन झालं, की काही काळ, काही महिने, दिवस ते अगदी स्तब्ध, आश्चर्यचकित झाल्यासारखं होऊन जातात. तर त्याच्यावर समर्थ सांगतायत की स्वरूपाचा बोध झाल्यावर काही स्तब्ध होतील, ते म्हणजे ती तटस्थ, म्हणजे कसं सांगितलं, काष्ठवत पडले. पण म्हणले हे तटस्थता आणि स्तब्धता, स्तब्ध होणं, हा देहाशी संबंध आहे. देह स्तब्ध राहतो, त्याची जशी मनोरचना असेल, तो अंतर्मुख असेल तर तो ध्यानावस्थेत राहील. तो स्वभावतः जर बहिर्मुखी असेल तर तो लोककार्याला आणखीन जोमानी लागेल. पण त्या दोघांचा संबंध देहाशीच आहे. आणि ह्या दृष्टीनं ते म्हणले की देहाचा संबंध आहे तो त्या योगे तुम्ही म्हणू शकता तटस्थ आहे, स्तब्ध आहे, पण त्याचं मुक्तीशी ते अमुक लक्षणं आहेत म्हणून तो मुक्त आहे किंवा नाही असं सांगता येत नाही. कारण ते म्हणले अरे आधी अनुभव तर घे. इथं सगळ्यात मुख्य काय आहे, आपल्याला परमात्म्याची अनुभूती येणं, माझ्या जीवनाचा सगळा विरोध विराम पावणं. अनुभव येणं म्हणजे काय, माझ्या जीवनाचा सगळा विरोध विराम पावणं, संशय जाणं, हा अनुभव आला यायला पाहिजे ना आधी. म्हणून म्हणले हा अनुभव मुख्य, बाकी सगळं निरर्थक आहे बोलणं. येथे अनुभवासीच कारण, ये रते सर्व निष्कारण, तृप्ती पावावी आपण स्वानुभवे. आता बघा त्यांनी कुठला शब्द वापरला, संतांचा ना ते इनडायरेक्ट पण खूप छान सांगत असतात. तृप्ती पावावी आपण आपल्या स्वानुभवी. आता बघा तृप्ती कुठे असते, तृप्ती आतमध्ये असते की नाही, बाहेर बाहेर नसते तृप्ती. तृप्ती आपल्या मनात असते. आणि ती आपण गेल्या वेळी बघितलं तसं आपल्या संस्कार, बालपणापासून ते संस्कारांमध्ये ती तृप्ती मी कशाला मानायची हे असतं. तर संत सांगतात की ही कळत न कळत मला पूर्णत्वाची ओढ प्रत्येकाला असते. आपण गेल्या वेळी छोट्या मुलांची उदाहरणं बघितली होती की ती लहान मुलांना सुद्धा कळत न कळत त्याची ओढ असते. आपले संस्कार होतात त्याप्रमाणे आपली विचारशैली बनत असते. हे पूर्णत्वाची ओढ कशी असते, तृप्तीची, त्याची पण एक आपल्या मनात एक संकल्पना असते. एक बघा, एक उदाहरण एक संत खूप छान सांगायचे
ते म्हणायचे, ते कोणाकडे खूप खूप जुनं उदाहरण आहे, कोणाकडे जेवायला गेले होते, म्हणे पंक्ती चालल्या होत्या आणि तिथे पंक्तीमध्ये 4-5 वर्षाचा मुलं असतात ना, तर तो मुलगा पण बसला होता आणि बाई म्हणे एक पंक्तीमध्ये खाली बसून, म्हणजे बसले होते सगळे, बाई वाढत होत्या, लाडू वाढायचं काम चालू होतं. ते संत खूप विनोदी होते, ते सांगत म्हणे जुना काळ होता, त्या काळी म्हणे लाडू मोठे असत. तर त्या ज्या बाई वाढायला आल्या लाडू, त्यांनी बघितलं अरे हा आपला मुलगा आहे 4-5 वर्षाचा, तो काय एवढा मोठा लाडू खायचा नाही. त्यांनी तो लाडूचा छोटा तुकडा केला आणि त्या मुलाला दिला. आता त्या मुलांनी बघितलं, अरे सगळ्यांना एक एक लाडू आणि मला तुकडा दिला, तर मुलांनी भोकाड पसरलं आणि मग केवढा अपमान हे आता ते पंचायत की नाही, पंक्तीमध्ये असा एकदम आरडाओरडी मुलांनी सुरुवात केली. त्या बाई पुन्हा पाठीमागे आल्या आणि त्यांनी आणखीन एक लाडाचा तुकडा, आणखीन एक तुकडा दिला. त्यांना कल्पना होती हा काय खायचा नाही, खात नाही घरी लाडू, इथं काय पंक्तीत खाईल. तरी तो रडायचा काही थांबे ना. मग म्हणले त्या बाई आल्या, त्यांनी काय केलं, ते लाडवाचं पातेलं बाजूला ठेवलं आणि त्याच्या पत्रावळीमध्ये जे 2-3 लाडवाचे तुकडे होते ते एकत्र केले, त्याचा एक लाडू वळला आणि तो वाढला. तर तो मुलगा, त्याला पटलं, हा म्हणे, तर थांबला रडायचं. म्हणजे बघा त्याला सुद्धा काय होतं की बाकीच्यांना गोल पूर्ण लाडू बाकीच्यांना आहे, हा मला पण पूर्ण लाडू आहे, मला काही कमी, तर पूर्णत्वाची ओढ असते बघा. ते लहान मुलापासून आपल्यापर्यंत सगळं आपण म्हणत असू किंवा नसू, मी वेदांती आहे का नाहीये, पण आपल्याला पूर्णत्वाची ओढ असते. आणि संत हे करतात काय, आपल्या जीवनात जे आहे तेच देतात, ते काय आणखीन त्यांचं, ते स्वतः आश्रमात राहत असतात हो, त्यांना त्यांच्याकडे कुठून काय येणार, ते आपली फक्त समजूत पटवून देतात आपल्याला, की पूर्णत्व कसं बघायचं हे ते संत काम. जसं या बाईंनी तो लाडू त्याला पूर्ण करून वाढला, मग तो मुलगा बसला, होत मटेरियल त्याचं काय, पण तो समजूत कशी हुशार आई होत्या की नाही. तर संतांनी सांगितलं म्हणे, मला पटलं म्हणे, अरे हे किती लहानपणापासून या आयडियाज अशा असतात आणि संत हेच करतात. मला ते फार लक्षात आहे ते उदाहरण. ही तृप्ती जी आहे ती विचाराने मिळवायची, कारण मिळत नाही, बाकी कशाने मिळत नाही तृप्ती, आपण बघतोच ना. आणि हा तृप्ती पाहिल्यावर हा अनुभव खरा, बाकीची सगळी चर्चा निरर्थक. आणि त्याला उदाहरण सुद्धा बघा, जेवणाचंच त्यांनी सुंदर किती उदाहरण दिलंय समर्थांनी. म्हणाले, कंठ मर्याद जेविला, त्यास म्हणती भुकेला, तेणे शब्दे जाजावला, हे तो घडेना. म्हणजे बघा, हा जो अनुभव म्हणला की येथे अनुभवासीच कारण, तो अनुभव आपल्याला समर्थ सांगतायत की माझ्या रोजच्या जीवनामध्ये, मी प्रपंची असो परमार्थी असो, मी अगदी एखादा सुंदर पदार्थ घरी आहे, मी तृप्तपणे जेवलो, मग मला तृप्ती आली की नाही. गेल्या वेळी आपण बघितलं होतं बघा, त्या आश्रमामध्ये अन्नदानाचं महत्व सांगताना मी असं म्हणलं होतं की त्या संतांचा भर अशा दृष्टीने होता की जागेपणी व्यवहारी माणसाला तृप्तपणाचा अनुभव अन्नदानाने पुष्कळ पोट भरल्याने येतो, की आता म्हणतो पुरे स्तुती केली तरी असं वाटतं की आणखी थोडी केली असती तरी चाललं असतं, पैसे मिळाले तरी असं वाटतं आणखीन थोडे मिळावे, पण जेवण पूर्ण झालं की वा पोट भरलं, आता बास नको मला. हा जेवायच्या पातळीवरच येतो. अगदी तेच उदाहरण समर्थ देत आहे की माझं पूर्ण जेवण झालं, पण कोणी म्हणलं की अरे तू तर भुकेला दिसतोय, जो चेहरा पडलेला दिसतोय, त्यांनी मला पुन्हा भूक लागेल का? नाही. म्हणजेच काय की माझं हे वेदांताचं पूर्णत्व अशा प्रकारचं आहे की ते इट इज नॉट अ पॉप्युलॅरिटी कॉन्टेक्स्ट, म्हणजे लोकांनी म्हणून ते कमी जास्ती होणार नाहीये. माझा अनुभवच इतका जबरदस्त सत्य असेल की मला त्याला रिफ्यूट करायची गरजच भासणार. म्हणून म्हणाले, आता बघा, हा आपण काय बघितलं होतं की हा आधीच्या दशकांमध्ये हा या तऱ्हेचे अनुभव किंवा या तऱ्हेचा दृष्टांत कसा कसा दिलाय आणि कुठल्या दृष्टीनं दिलाय. तर आधी जेवणाचा दृष्टांत बघा, शिष्य लक्षणामध्ये समर्थांनी सांगितलंय की तैसे आत्मज्ञान झाले, परी साधन पाहिजे केले. हे मला अशासाठी आठवलं, या सुरुवातीच्या ह्याला शिष्य कसं म्हणला
की लेक्चर मध्ये बसला असताना सगळं मला छान वाटतो, पण ते लेक्चर गेल्यावरती मग असं वाटतं ब्रह्मज्ञान एकीकडे राहिलं, हे एकीकडे राहिलं. मग ते काय करू मी? तर समर्थांनी आधी सांगून ठेवलंय बघा. पण समर्थ चिडले नाही. ते म्हणले, अरे तुला आधी सांगितलेलं. तर ह्याच्यात कसं म्हणले, आणि हा पुन्हा ही ओवी शिष्य लक्षणातच आहे. ते कसं म्हणले, की जरी आत्मज्ञान झाले तरी साधन पाहिजे केले, एक वेळ उदंड जेविले तरी सामुग्री पाहिजे. त्यावेळेस लोक तीर्थयात्रा करताना, आता कुठे भिक्षा मिळाली, पोटभर जेवलं, पण आता पुढे आणखीन आता पुढची मजल मारायला जवळ डाळ तांदूळ शिधा पाहिजे की नाही, शिजवून जरी खायचं असतं तरी. म्हणजे जरी आत्मज्ञान झाले तरी मग साधन सोडायचं नाहीये. तरी साधन पाहिजे केले, एक वेळ उदंड जेविले तरी सामुग्री पाहिजे. तर आणि हे त्यांनी सांगून झालंय. पण बघा शिष्य समर्थ त्याच्यावरती म्हणजे कसं, की त्यांनी म्हटलं की अरे तुम्ही वेद वेद तुम्ही केलेत, वेदांना मी खोटं म्हणू काय. तरी समर्थ चिडले नाही. का? कारण या शिष्यांची लक्षणं सांगतानाच समर्थांनी आपल्या स्वतःला एक जो दंडक घातलाय. कारण मी विचार करत होतो की समर्थ चिडले कसं नाही, नुसतं अगदी माइल्डली म्हणले, अरे पडदा मूर्खासारखं वागू नको. पण इथे ह्या शिष्य लक्षणात सांगताना पुढे म्हणले, हे सगळं ठीक आहे, शिष्याने साधन केले पाहिजे वगैरे, पण त्या साधनाला प्रद्युक्त करायला, उत्साह उत्साह द्यायला ही गुरुची जबाबदारी आहे. येथे म्हणले, येथे शब्द नाही शिष्यासी, हे अवघे सद्गुरु पाशी, सद्गुरु पालटी अवगुणासी, नाना यत्ने करुणी. त्यांनी स्वतःची जबाबदारी समर्थ कसे विसरतील. म्हणून शिष्याने जरी 3 वेळा त्यांना उलट प्रश्न केला आणि असंही म्हणलं की वेदाला तुम्ही खोटं ठरवता का काय, तरी समर्थ चिडले नाहीत बघा, रागवले नाहीत. कारण ते जाणून आहेत की ही जबाबदारी गुरुचीच आहे, की शिष्याच्या मनात जेवढ्या शंका येतील त्यांची त्याचं निराकरण करायची जबाबदारी गुरुचीच आहे. त्यांनी सांगितलंच आहे मुळी 5व्या दशकामध्ये शिष्य लक्षणा. आणि बरोबर या अनुषंगाने ते पुढे म्हणतात की हे पण अगदी शिष्याच्या शंकेलाच उत्तर आहे. ते म्हणले, देहबुद्धी धरून चिंती, मुक्त ब्रह्मादिक नव्हेती, तेथे शुकाची कोण गती मुक्तपणाची. अरे बापरे, हे एवढं आक्रमक विधान फक्त समर्थच करू जाणे. हे काय म्हणतात की तो ब्रह्मदेव जरी झाला आणि त्याने जर देहबुद्धीला धरून त्याला जर चिंता पडली असेल तर तो सुद्धा मुक्त नव्हे. बापरे, हे कसं काय? तर बघा, हा पुन्हा भागवतामधला रेफरन्स आहे. तुमच्यामधले अनेक जण भागवत वाचतात, मला कल्पना आहे. तर एक हंस गीता नावाचा एक कथानक येतं. त्याच्यामध्ये असं आहे, ब्रह्मदेवाला सुरुवातीला नारायण भगवंतांनी सांगितलं की तो सृष्टी निर्माण कर. तर त्याची पहिली 1, 2, 3 अपत्य झाली. त्यांनी सांगितलं तर प्रोजिनी निर्माण करा, प्रजा निर्माण करा. तर ते म्हणले, नाही आम्हाला नाही प्रजा, आम्हाला लग्न करून संसार वगैरे काही नाही करायचा. मग ते ध्यान मार्गालाच लागले. तर म्हणले, अरे ब्रह्मदेव म्हणलं असं व्हायला लागलं तर कसं होईल, मला प्रजा उत्पन्न कशी होईल. बघा, मुलांनी वडिलांचं, आई वडिलांचं ऐकायचं नाही तेव्हापासून चालू आहे. ब्रह्मदेवाच्या मुलांनी सुद्धा त्यांचं ऐकलं नाही. तर आता अशा चिंतेत असताना ते सनत कुमार जे ध्यानस्थ बसले होते, त्यांचं ध्यान लागे ना जणू काही. तर ते ब्रह्मदेवाकडे आले. त्यांनी ब्रह्मदेवांना, वडिलांना आपला प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला की हे बाहेर भोग पदार्थ आहेत, तर माझी इंद्रिय त्यांच्याकडे धावताय, तर ती इंद्रिय माझी बाहेर धावतायत का हे भोग पदार्थ मला वस्तू बाहेर दिसतात त्या माझ्या मनात आहे? हे कुठे त्या वस्तू मनात आहेत का इंद्रिय, की वस्तू बाहेर आहेत आणि माझी इंद्रिय त्यांच्याकडे धावत आहे? तर ब्रह्मदेवाला त्याचं उत्तर सुचलं नाही. आता बरोबर अगदी हीच ओवी हेच आहे, ह्याला अनुलक्षूनच समर्थांनी हा रेफरन्स दिला. तर ब्रह्मदेव तो वडील म्हणतात, अरे मला माहिती नाही तुझ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, की मन आतमध्ये आहे का बाहेर आहे, भोग वस्तू मनात आहेत का बाहेर आहेत,
आणि मग काय कोणी कुठे काय आवरायचं म्हणून आपण नारायण भगवंताची आपण प्रार्थना करू. मग त्या भाष्यकारांनी म्हटलंय की असं का बरं झालं, तर ब्रह्मदेव त्यांना ज्ञान नाही असं कसं होईल, पण म्हणले ते देहबुद्धी म्हणजे ते या काळजीने की मी काही करेन या विश्व निर्माण करण्याच्या चिंतेमध्ये मध्ये असल्याने त्यांचं ज्ञान लुप्त झालं आणि त्यांना कळलं नाही. अगदी हेच समर्थांना रेफरन्स म्हणायचं आहे की आपलंही ज्ञान असंच मला काहीतरी करायचंय संसारामध्ये ह्या यांनी पछाडून आपलं ज्ञान लुप्त झालं. मग मग नारायण भगवान एका हंसाचं रूप घेऊन येतात आणि ते उपदेश करतात ब्रह्मदेवाला आणि या सनत कुमारांना उपदेश देतात. तो भाग हंस गीता म्हणून जाणला जातो. पण समर्थांनी हा जो रेफरन्स दिलाय की देहबुद्धी म्हणजे मी काही करणार आहे, मला जगात काही करायचंय, ह्या उद्देशाने जर मी काही करेन, ह्याला ते देहबुद्धी म्हणतात, ती चिंता जर लागली तर ब्रह्मदेव सुद्धा मुक्त नव्हे. हा सईच्या सई भागवतामधला हा रेफरन्स आहे. तर त्यांची काय कथा म्हणायची की देहबुद्धी सुटली पाहिजे किती महत्वाचं आहे ते समर्थ सांगतात. आणि म्हणून याच्यावर कन्क्लुजन काय काढतात की शुद्ध ब्रह्मस्वरूपामध्ये म्हणजे मुक्तपण हेची बद्ध म्हणजे मला मुक्त व्हायचंय ह्या विचारच मुळी बद्धपणाचा आहे. मुक्त बद्ध हे अबद्ध. जो जसं आता सूर्याच्या ठिकाणी सूर्य भगवंताला विचारलं की तुम्हाला प्रकाश म्हणजे काय आणि अंधार म्हणजे काय माहितीये का, ते म्हणले अंधार मी कधी पाहिलाच नाही आणि प्रकाश म्हणजे मग अंधाराची कल्पना असेल तर प्रकाश म्हणून वेगळा जाणला जाईल का. तसं म्हणले मुक्त बद्ध हे अबद्ध म्हणजे गैर लागू. ह्या हे टर्म्स मुक्त शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी गैर लागू आहे. म्हणून स्वस्वरूप स्वतः सिद्ध बद्ध ना मुक्त. स्वतः स्वरूप जे आहे ते बद्ध पण म्हणता येत नाही, मुक्त पण म्हणता येत नाही. ते स्वस्वरूप ते नुसतं आहे. मग आता आपण म्हणू की काय तुम्ही शब्दाचा केस काढता, आम्ही रूढी अर्थाने आम्ही मुक्त आणि बद्ध असा भेद समजा आम्ही मानला मनामध्ये घटका, तर बिघडलं कुठे. समर्थ म्हणतात नाही, समर्थ बघा, समर्थ आपल्या शिष्यांना त्यांना अगदी परफेक्ट बनवायचे, त्यांच्या मनामध्ये कुठली शंका ठेवायची नाही. म्हणजे पुढचं उदाहरण दिलं ना ते अगदी पार एक्सलन्स आहे. ते म्हणले जर असं मानलं तर काय होईल, तर ते उदाहरण काय देतात, म्हणजे तुझ्या मनामध्ये जे असं काही धरून चाललंस ना मुक्तपण वगैरे, ते हे म्हणे पोटाला मोठा दगड बांधल्यासारखं आहे. मग पोहता येईल का पोटाला मोठी शिळा बांधल्यावर. म्हणे मुक्तपणाची पोटी शिळा बांधता जाईजे पाताळा, देह बुद्धीचा आगळा स्वरूपी नसंटे. नसंटे म्हणजे तिथे जो फिट होणार नाही. ही देह बुद्धी आहे आणि ही कशी आहे की म्हणजे मला काही अचीव करून दाखवायचं आहे, मग ते काही असं काही कृतीतनं जे उत्पन्न होईल ते नष्ट पण होतं. मग ते म्हणतात अरे मी त्याला द्यायचं काही नाहीये, तू आधीच मुक्त आहे, तुझं फक्त अज्ञान मला घालवायचं आहे. तर हे मुक्तपण एक स्टॅटस आहे, मला काही मिळवायचं आहे, हे त्याला ते म्हणतात हे पोटाला मोठा दगड बांधून पोहल्यासारखं आहे. आणि खरं काय आहे तर म्हणले मीपणापासून म्हणजे माझा अहंकार दुराग्रह यापासून जो सुटला, मीपणापासून सुटला तोची एक मुक्त झाला, मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त. एकदा मीपणा गेल्यावर मग त्याला त्याची जर इच्छा असेल तर ते बोलतील, नसेल इच्छा तर नाही बोलणार. त्याचा काही म्हणून बोलत नाहीत म्हणून ते मुक्त आहेत किंवा बोलतायत म्हणून बद्ध आहेत असं निर्णय काढणं चुकीचं आहे. की म्हणतात जयास बांधावे ते व्हावं, तेथे कैचा मुक्त भाव. ते नाहीच, कशाला बांधूच शकत नाही. पाहो जाता सकळ व्हावं गुण वार्ता. आणि मग ते एक श्लोक सांगतात की बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मेन वस्तुतः, गुणस्य माया मूलत्वात् तमे मोक्षो न बंधन. की आपण आता आणि सोप्या शब्दात अर्थ बघू की काय आहे की बद्ध आणि मुक्त हे वर्णन
गुणांच्या क्षेत्रात लागू पडते. म्हणजे असं काही आहे का की हा मला ना फक्त लाल रंगाची फुलं हवीत, बाकी पिवळी पांढरी सगळी बाकीची फुलं काढा, असं नाहीये ते. की हा त्याला गुण म्हणजे त्याचे त्याचे गुण असं काहीच नाहीये त्याला, ते नुसतं आहे. आत्मवस्तूला कुठलेच गुण नाही. म्हणले माया ही गुणांचे कारण असते, पण माया काही सत्य वस्तू नाही. मग आणि व्यवहार हा नेहमी नाम आणि रूपाचा होत असतो की नाही, आणि नामरूप हे मायेच्या क्षेत्रात येतात. म्हणून आत्मवस्तूला बंधन नाही. ज्याला बंधनच नाही ते मुक्त होणार कसं? आणि म्हणून ते म्हणले की तत्वज्ञाता परमशुद्ध तयास नाही मुक्तबद्ध, मुक्तबद्ध हा विनोद माया गुणे. हे माया हा गुणांच्या पलीकडे पलीकडे म्हणजे काय ते कळण्यासाठी मग या संतांच्या गोष्टी असतात ना, ते फार बोधप्रद असतात. तर रामकृष्ण परमहंस एक सुंदर कथा सांगायची, हे गुणांच्या पलीकडे कसं आहे ते सांगण्यासाठी. म्हणलं एक साधक होता, आणि म्हणलं ते श्रीमंत होता, तो पुष्कळ त्या गावी राहायचा. त्याच्या घरी म्हणे एकदा 3 चोर दरोडेखोर शिरले आणि त्याला चोरी केली. त्याची घरी सगळं बांधलं, त्याच्या घरच्या चीज वस्तू, आणि त्याला सुद्धा बांधलं. डोळे आंधळे केले, त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि त्याला घेऊन गेले जंगलात घेऊन गेले. तिथे बांधून ठेवलं एका चोराने, आणि हे सगळे त्यांची वाटणी केली आहे. 3 चोरांनी त्या संपत्तीची वाटणी केली. तो एक त्याचा मुख्य जो होता त्याने सांगितलं, ह्याला बांधून ठेवलंय मी, त्याला बांधूनच ठेव. तर दुसरे जे 2 चोर होते म्हणले, अरे अरे म्हणे, असं बांधून नका ठेवू, त्याला जंगलामध्ये श्वापद आहेत, त्याला मोकळं सोडा. नाही नाही म्हणे, तो जाईल कुठे गावात जाईल आणि मग ते आपल्याविषयी तक्रार करेल, आपण पकडले जाऊ. नाही नाही म्हणे, आपण त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधू. डोळ्याची पट्टी ती सोडायची नाही, डोळ्यावर पट्टी बांधू, पण त्याला झाडाला नका बांधू. त्याला सोडला. विचार तुम्ही कल्पना करा आता, बघा तुमचं किती घाबरलेलं आहोत आपण, आपल्याला चोरी झाल्या, घरी धरून नेलाय, जंगलामध्ये पट्टी बांधून मोकळं सोडलं तर काय हाल होतील आपले. ऍक्च्युली शंकराचार्यांनी पण हे एका उपनिषदामध्ये भाष्य करताना हे उदाहरण दिलेलं आहे, आणि तिथे ते उदाहरण त्यांनी गुरु कसा येऊन तुम्हाला सोडवतो, तुम्हाला कशी एक डायरेक्शन सांगतो. मग प्रयत्न आपल्यालाच करायला लागतात. जो डायरेक्शन देतो, पट्टी सोडतो, तो काही आपल्याला घरापर्यंत सोडत नाही. एक तिथं त्यांनी गुरु संदर्भात सांगितलंय. पण रामकृष्ण परमहंस म्हणले की त्याला बांधलेला सोडला, पण त्याने डोळ्याला पट्टी बांधली होती. मग तो इकडे तिकडे त्याचे हाल ना, त्या 3ऱ्या चोराला बघवेल. दुसरा जो म्हणत होता पळणार नाही, त्याला डोळ्याला पट्टी बांधली, म्हणजे दुसरा चोरी गेला, डोळ्याला पट्टी बांधून तो गेला. तर 3ऱ्याला काही ते पाहवलं नाही. म्हणला, अरे हा काय. म्हणून त्यांनी त्याचे डोळे सोडले आणि त्याला म्हणले, त्याला मी तुला जंगलाच्या बाहेर सोडतो, गावाच्या जवळ. त्या बिचाराला त्याला खूप हायसं वाटलं. म्हणला, कसे तुमचे उपकार फेडू, तुम्ही चोरी केली ते खरं आहे, पण तुम्ही किती सोडवलं मला. आता माझ्या घरी चला, तुमचा काही मी तुम्हाला आदर सत्कार करतो. ते म्हणले, नाही नाही म्हणे, मी घरी येऊ शकत नाही. का? नाही म्हणे, मी तुमच्या घरी प्रवेश करू शकत नाही, मला तिथे धोका आहे, मी तिथे येऊ शकत नाही, पण तुम्ही जा. एवढं सांगून रामकृष्ण परमहंस म्हणत असत की हे जे ते 3 चोर आहेत, हे आपले 3 सत्व रजत तम हे गुण आहे. ज्यांनी झाडाला बांधून ठेवलंय तो तमोगुणी चोर आहे, तो नायक आहे या सगळ्याचा. ज्यांनी हिंडा फिरायला मोकळीक दिली, आता सुटला तो, पण डोळ्याची पट्टी केली नाही, तो रजोगुण आहे. बघा, आपण काही ह्याच्यापूर्वी बघितलं होतं एक वाक्य विनोबा भावेंचं. ते म्हणले, तुम्ही सगळे हे प्रत्यक्षाने अंध झालेले लोक आहात. त्या मुलांनी सुद्धा कसं सुरुवातीला संतांच्या सत्संगामध्ये विचारलं, हे काय म्हणे, आम्ही हवेत उडतो पक्षासारखं, पाण्यामध्ये माशासारखी डुबी मारतो, तुम्ही काय केलंय संतांनी? मग संतांनी कसं सांगितलं, आम्ही तुला माणसासारखं जमिनीवर जगायला शिकवतो.
तसं आहे, व्हिजन नाही ना, रजोगुण व्हिजन घालवतो. तो म्हणतो हे मला जे दिसतंय तेच खरं. त्याला व्हिजन नाही रजोगुण, ते म्हणून ते जो पट्टी आहे डोळ्याला बांधलेली ती रजोगुणाची पट्टी. मग सत्वगुण काय करतो? सत्वगुण सन्मार्गाला लावतो, पण रामकृष्ण हंस म्हणत तो पण सोडला पाहिजे, तो पण चोरच आहे. कारण का? मग म्हणेल हा बघा माहितीये का, मी इतकं साधन करतो, माझे इतके ग्रंथ वाचून झाले, आता मी मोठा झालो, माझ्या पायाला माझ्या नमस्कार करा, असं काय आता माहित नाही काय काय. तर तो सत्वगुण सुद्धा हे नाही. त्या आपल्याला जर मुक्ती पाहिजे असेल तो सत्वगुण पण सोडला पाहिजे. मग आता पुढे समर्थांनी म्हणलंय की हा तर सर्व मुक्तबद्ध हे सर्व माया गुणे, असं हा विनोद आहे म्हणले, माया गुणे विनोद आहे. तर विनोद कसं काय? तर मी विचार करतो की जबरदस्ती तुम्ही करू नका सांगता की याची. मला एक अखंडानंदांच्या आहेत, आपल्याला 5 मिनिटं आहेत अजून, अखंडानंद महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आठवला. बघा ते इतके विद्वान, त्याचं ते अनेक त्यांना संत संघांकडे जायची ओढ होती. त्यांच्या वयाच्या 10व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी भागवतावर त्यांचं निरूपण केलं. त्यांना संस्कृत मधनं भागवत येत असे. त्यांच्या घरी चालत आलेली गावचं पुजारी पण होतं. त्यांच्या घरी आजोबा होते, वडील होते. तर आजोबा म्हणले मला नमस्कार करायचे ते भागवताच्या पीठावर भागवत कथा सांगताना, इतकं ते सुंदर सांगायचे. तर त्यांनी लिहिलंय, ते 14-15 वर्षाचे असतील बघा. म्हणजे मला भगवंताची प्रार्थना करताना मला कधी असह्य झालं की हे कधी संपेल, मी संसारात नाही राहायचंय, मला भगवंत भेटला पाहिजे, असं त्यांनी अगदी आग्रहाने. ते म्हणले काही अनुष्ठान करायचे, रात्री जप करायचे. तर एकदा काय झालं, भगवंत भेटत नव्हतं म्हणून त्यांना असं हुरहुर आली होती, फार त्यांना निराशासारखं वाटत होतं. तर संध्याकाळी नदीवर गेले असताना, काशीच्या जवळ एका गावी राहायचे, नदीवर गेले असताना काय झालं, त्यांची जपाची माळ होती ना, ती काढून ठेवली होती नदी किनारी, ती कावळ्याने पळवली आणि त्यांच्या देखत ती नदीत टाकली. आता ते म्हणले अरे म्हणे आता काय, त्यांना असं वाटलं काय अपशकुन झालं. म्हणले आता काय, आता मी जप सुद्धा मी करू शकत नाही, देवा काय हे. रात्री येऊन बसले, जप पुष्कळ, इतकं तन्मयता, भेट नाही देवाची. ते म्हणले काही नाही म्हणे, इथनं निघून गेलं पाहिजे, घरी राहून काही होणार नाही, मी पळून जातो मी. म्हणजे सकाळी पहाटे 4 वाजता कोणाला न सांगताना त्याने लिहिलंय, नंगे पाव नंगे सर, म्हणजे पायात काही नाही, टोपी काही नाही, कथा करायच्या भागवताच्या, उपर्ण नाही, काही नाही, सगळे गेले तसे चालत. कुठे गेले, काय गेले, केले म्हणे. मी दुपारी 11:30-12 पर्यंत जवळजवळ मी 16-17 मैल चाललो. थकलो. म्हणे रस्त्याच्या बाजूला एका शेतामध्ये मोठ्यानं पाणी घालणं चालू होत. तर मी पाणी प्यायलं, थकलो म्हणे, तू पाणी घेऊन बसलो झाडाखाली. एवढ्यात म्हणे बनारसी इक्का म्हणजे टांगाचा गाडी असते तिथे म्हणे एक थांबले. म्हणे आमच्या गावाच्या बाजूला जे थोडं मोठं गाव होतं तिथलं एक म्हणे ते आमचे काकाच होते, ते थांबले. त्यांनी बघितलं म्हणे मला, ते आले जवळ. म्हणे शंतनू तू इथं काय करतोय? म्हणे पायात चपला नाही, डोक्यावर टोपी नाही, उपरणं नाही, तू पळून आला घरात ना. त्यांनी त्याला सांगितलं चल. त्याला सांगितलं आपण कुठे, ते कर वसुलीला चालले होते, मोठे अधिकारी होते. त्यामुळे नाही कॅन्सल म्हणे, घरी चला म्हणे. मला घेऊन घरी आले त्यांच्या. मी त्यांनी सांगितलं विनोदाची गोष्ट, म्हणजे विनोद म्हणजे की आग्रह, सत्वगुणाचा सुद्धा आग्रह चालत नाही, हे मला सांगायचंय. म्हणजे मी साधनेला निघालो म्हणे, मला काही बोलता येईना त्यांना आम्ही चाचा म्हणायचो घरी. तर घेऊन आले मला, त्यांच्या घरी घेऊन आले, मला जेवण केलं आणि म्हणे भरीत भर म्हणून का मला दुपारी म्हणे सिनेमाला घेऊन गेले. शेरन आणि फराद नावाचा सिनेमा, त्यावेळी बोलपट नसे, नुसतं म्हणे शरीन आणि फरादच्या सिनेमाला घेऊन गेले. माझ्या म्हणते सिनेमा बघताना असं डोक्यात होतं म्हणे, मी भगवंताचं अनुष्ठान करायला बाहेर पडलो आणि हे मला सिनेमाला घेऊन आले. आणि त्या फरादचं बघताना म्हणे माझ्या एवढं लक्षात होतं की त्या सिनेमात असं आहे की तो नायक जो आहे त्या
तिचं प्रेम संपादन करण्यासाठी मोठ्या कष्टाने एक डोंगर फोडतो, असं काही कथानं काय वाटतं त्याच्यामध्ये. तर ते म्हणले, मी म्हणे ह्या नायकासारखा प्रयत्न करायचं ठरवलं होतं सिनेमा बघताना. आणि आणि हे घरी घेऊन आले, जेवण केलं आणि त्यांनी बायकोला काय सांगितलं त्यांच्या पत्नीला, की हा मुलगा आज 17-18 मैल चाललाय, त्याचे पायचे. अखंडानंद म्हणले, मला वाटलं काय माझा देव कधी भेटणार नाही सत्वगुणाचा, किती आग्रह धरतोय मी, कसं करू. म्हणे त्यांनी दुसऱ्या दिवशी घरी पोहोचवलं मला. मी म्हणे घरी गेल्या गेल्या मला कोंडून घेतलं खोलीमध्ये, आणि मग हा माझा म्हणे आग्रह सुटला. जपाची माळ गेली, एकांतात जायचं ते राहिलं, करमणुकीपासनं दूर राहायचं त्यांना त्या सिनेमातच जाऊन बसवलं. त्यांच्या पत्नीकडनं पाय चेपवले, सेवा करवली यांची, सगळं उलटच. म्हणजे तर त्या दिवशी म्हणजे भगवंताची कळवळून प्रार्थना करताना त्यांना ते निर्गुण रूपाचं भगवंताचं दर्शन झालं. ते त्यांनी लिहून ठेवले, ते आपण नंतर सांगू, तो भाग महत्वाचा नाही. पण त्यांनी लिहिलंय, बघा मी आग्रह धरलेला सुद्धा भगवंताला पसंत नाही पडलं, की ह्या गुणांच्या पलीकडे मला जायचंय. त्यांनी संसाराची चौकट मोडायचं मला त्यांनी अधिकार नाही दिला, की आपल्यापर्यंत ती पाळी येणार नाही, पण पण एक मला असं वाटतं की समर्थांनी जे सांगितलंय ते अगदी योग्य आहे. हा म्हणले माया मुक्त बद्धा विनोद माया गुणे. आणि नंतर 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 अखंडानंद अगदी अशीच भाषा बोलत असत. ते म्हणजे हे सगळं विनोद आहे, माया गुणाचा विनोद आहे, तुम्ही मुक्त आहातच म्हणायचं. मग समर्थ आपल्याला पुढे विचारतायत, बद्ध मुक्त झाला कोण, तो तरी नव्हे की आपण. म्हणजे कसं, म्हणजे मी म्हंटल की मी बद्ध होतो, मी मुक्त झालो, मग तू खरा कोण होतास, बद्ध होतास की मुक्त होतास. म्हणजे खरं समर्थ सांगतात, खरं काय बाततंय आपल्याला, बदक जाणावे मी पण धरत्यास वाधी. मी माझ्या अहंकाराला कवटाळलं, मी पणाला माझा धरलं. जोपर्यंत मी पणाला धरलंय तोपर्यंत मी बद्धही नाही, मुक्तही नाही. मुक्त होणं सुद्धा तो विनोदच होईल, एक प्रकारचा हास्यास्पद होईल. म्हणून म्हणले बघा, एवम हा अवघा भ्रम. आणि ही ओवी अगदी पार एक्सलन्स आहे. आपण जर म्हणा दमलोय ते म्हणजे खरं म्हणजे तुम्ही मला अहंतेचा श्रम झालेला आहे, तुमच्या अहंतेचा झाला श्रम. खरा जो विश्राम आहे तो मायातीत जो विश्राम सेविला नाही. आपण जे विश्राम घेण्यासाठी कुठे कुठे जातो ना, व्हेकेशनला जातो, अमुक करतो तमुक करतो, ते सगळं पुन्हा आणखीन जास्तीत दमून घरी येतो. तर म्हणले खरा विश्राम कुठला आहे, मायातीत. आणि भ्रम श्रम कुठला झालाय, अहंतेचा. म्हणजे ठीक आहे म्हणले, असू दे. आता समारोप करतात की असो बद्धता आणि मुक्तता आली कल्पनेच्या माथा. ही खरी कल्पना आहे, ते कल्पना तरी तत्वता साचा आहे. म्हणजे हा रिटॉरिक प्रश्न आहे, काय काय साचा आहे. नाही, कल्पना ही सत्य नाही. कुठली कल्पना, बद्धपण आणि मुक्तपण ही कल्पना सत्य नाही. म्हणजे कसं म्हणले की स्वप्नी बद्ध मुक्त झाला, तो जागृतीस नाही आला. बघा, वेदांत विचारामध्ये स्वप्नावस्था आणि जागृत अवस्था ह्याच्यामध्ये काहीही फंडामेंटल डिफरन्स नाही असं मानतात. म्हणजे ते सत्यच आहे. ह्या दृष्टीने म्हणलं, तुम्ही स्वप्नामध्ये तुम्ही एक बद्ध होता, तो मुक्त झाला, पण तो स्वप्नावस्थेतून जागृतीत नाही आला, तर त्याला काय काही तर म्हणले, काहीचा कोण काय झाला काही कळेल. तर हे हा भ्रमात पडू नका. खरं काय आहे, बद्ध मुक्त हा संदेह धरी कल्पनेचा देह, साधू सदा निसंदेह देहातीत वस्तू. साधू हा त्याचे सगळे संशय फिटलेले असतात, तो मुळे देहात नसतोच. म्हणजे कसा, देहात आत्मीयते बुद्धीने, साधूला देह असतो पण तो त्या देहातला आत्मीयता नसते, त्याचा दुराभिमान नसतो, मीपणा नसतो. आणि आता आपल्याला समर्थाने इथे घेऊन जायचंय. म्हणून बघा पुढची जोवी कशी आहे, की आता असो हे पुढती, पुढे राहावे कोणी रीती. कुठल्या रीती, हा कल्पनेचा देह धरायचा नाही,
साधूचा निस्संदेह देहातील वस्तू कोण्या प्रकारे व्हावं ते आता मी पुढच्या समासात सांगणार आहे. या तऱ्हेने हा समास संपतो इथे. तर बघा पुढचा समास कुठला आहे माहितीये का? साधन प्रतिष्ठा निरूपण. तुम्ही म्हणाल अहो ते नवविध भक्ती झाली, सगळं सगळं समजावून सांगितलं, तर आणखी काय साधन सांगणार? तर नाही, तर ह्या साधन ह्या आणखीन काय होतंय, सूक्ष्म प्रगल्भ होत चाललाय हा विषय. तर ह्यामध्ये आपल्याला ते मी पण कसं सोडावं, शंका म्हणजे काय, सवय म्हणजे काय मनाची, हे समर्थ समजून सांगणार आहेत आपल्याला. आणि म्हणे ज्ञानाने काय होतं, ज्ञानाने मी पण कसं घालवावं, हे विषय चर्चा ही पुन्हा आणखी किती स्पेसिफिक आहेत हे विषय. ते त्यामुळे साधनाला प्रतिष्ठा म्हणजे काय, साधन सन्मानाचं मी काहीतरी करतोय. नाही तर आपल्या घरी कसं होतं बघा, समजा आपल्या घरी कोणी यायचे, ते म्हणतात काय, चला तुमची ते पूजा बिजा लवकर लवकर आटोपा, जप लवकर करा, आपल्याला घरी काम आहे इकडे स्वयंपाकघरात किंवा कुठे. म्हणजे काय, जप करतोय हे खरं महत्वाचं काम नाहीच आहे, म्हणजे कामच नाहीये. इथं काम खोळंबले, तुमचे जप लवकर करून घ्या म्हणजे काय, की जप याला काम मानतच नाही. तर समर्थ म्हणतात हे प्रतिष्ठा तुम्ही आपणच देत नाही, तर साधन प्रतिष्ठा सांगण्यासाठी हा पुढचा समास आहे. तो आता आपण पुढच्या मंगळवारी बघू. तर खरं आज आपला उशीर झाला. आज खरं जाऊ दे, बोलून गेलो. सरप्राईज टेस्ट होती. पण आता पुढच्या मंगळवारी बघू. ठीक आहे, मी प्रार्थना म्हणतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.